नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहेत सर्व? मजेत आहेत ना? मजेतच पाहिजे. आता आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आपलं छानपैकी गिरनारचं दर्शनसुद्धा झालेलं आहे. सोमनाथचंसुद्धा छानपैकी दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललेलं आहे आपल्या घरी, आपल्या गावी. इथून आपल्याला एक्सप्रेस आहे ती आपण एक्सप्रेसने आपण अहमदाबादला उतरणार आहे. अहमदाबादवरून आपण दुसरी ट्रेन पकडणार आहे. तर जसं शक्य होईल तसं मी आपल्यापर्यंत हा प्रवासाचा व्हिडिओ आपल्या कर्जत टू बादापूर यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, जर तुमच्या माझ्या चॅनलला नवीन असेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. अहमदाबादला, जुनागड ते अहमदाबाद या समोर दिसते जुनागड जंक्शनचा बोर्ड आहे. जुनागड जंक्शन टू अहमदाबाद अशी आपली ट्रेन आहे. त्या ट्रेनने आपण आता अहमदाबादकडे प्रस्थान करणार आहे थोड्याच वेळाने. गिरनारला चढताना जेवढा थकवा झाला तेवढी दत्त महाराजांची मूर्ती बघून थकवा दूर झाला. गुरुदेव दत्त साक्षात परमेश्वर भेटल्याचा आनंद प्राप्त झालेला आहे गिरनारच्या दर्शनाने. गिरनारबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर गिरनार एक अद्भुत ठिकाण आहे. तिथे आयुष्यात एकदा तरी सर्वांनी जायलाच हवं आहे. जय गिरनारी. आम्ही पहाटे 7ला निघून रोपवेने गिरनारला गेलो. गिरनार पर्वताचं विलोभने असं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर दत्तपादुकांचं चांगलं दर्शन झालेलं आहे. जय गिरनारी. गिरनारला यावेळेस आम्हाला प्रथमच जाण्याचा योग आला. त्याचं वरती चढतानाचा प्रवास, तिथलं अद्भुत वातावरण याचा अनुभव घेताना काल आम्ही गिरनार पर्वतावर जाऊन आलो. गिरनार पर्वत इतका सुंदर होता ना की जसा काही जणू स्वर्गच दिसत होता. आणि आमचं दर्शनही खूप छान झालं. खूप छान वाटलं वर जाऊन. गिरनारला जाऊन खूपच छान वाटलं आणि खरंच सांगायचं झालं तर खूप अविस्मरणीय अनुभव आला आहे. आणि खरंच तिथे साक्षात खरंच दत्तगुरू आहेतच. गिरनार म्हणजे स्वर्गसुख. जय गिरनार. आम्ही 10,000 पायऱ्यांचा अप्रतिम प्रवास करून एकदम धन्य झालो. गिरनारला गेलो, एवढं छान छान दर्शन झालं. गुरुदत्ताने आम्हाला एवढी साथ दिली. आम्ही रोपेने गेलो. तिथलं दर्शन एवढं छान होतं, सुंदर, एवढं सुंदर होतं. नमस्कार. श्री दत्त सेवा ट्रस्ट गेले 12 वर्ष परदेशांमधील सर्व नागरिकांना, दत्त भक्तांना यात्रा घडवतात. या यात्रेची सुरुवात आपल्या मंडळाचे संस्थापक कैलासवासी श्री दत्त भक्त मधुकर विश्वनाथ बोरकर यांनी सुरुवात केली. आणि यांनी या दत्तभक्तीचा मार्ग यांनी आम्हाला आणलं. 2012ला सुरुवात यात्रेची झाली. सुरुवात आपल्या गाणगापूरपासून झाली आणि त्यानंतर गाणगापूर झालं, अक्कलकोट, तुळजापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर, पंढरपूर, गाणगापूर, कुरोपूर, पिठापूर आणि हे आता गिरनार वारी. ही गिरनार वारी आता आम्ही दरवर्षी 6 वर्षाला काढतो. आणि नवीन वर्षाची सुरुवात या गिरनार वारीपासून आम्ही सुरुवात करत आहे पौर्णिमेला. या यात्रेची सुरुवात आमचे सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते कैलासवासी मधुकर विश्वनाथ बोरकर, कैलासवासी अशोक काशीनाथ मिरजकर, कैलासवासी राजेंद्र काका भुजाडी, सतीश जाधव, अभय काका शिंदे, अण्णा थिटे हे ज्येष्ठ होते. यांनी ही सुरुवात केली नाही. तोच वारसा आम्ही पुढे चालू ठेवला आहे. यापुढेही आपली ही गिरनार वारी अखंड चालू राहणार आहे. आणि या गिरनार वारीचा सर्व दत्त भक्तांनी लाभ घ्यावा हीच महाराजांची प्रार्थना आहे. धन्यवाद. चला मित्रांनो, आमची ट्रेन आलेली आहे. आमचा डबा S4 बाबा. जुनागड ते अहमदाबाद छानपैकी नेहमीप्रमाणे जागा भेटलेल्या आहेत. त्या ट्रेनमधून प्रवास कसा होतो हे सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. स्टेशन आलेलं आहे. स्टेशनचं नाव आहे जेलस सर. पहिलं स्टेशन लागलेलं आहे आपल्याला जाताना. जुनागडवरून आपली आता ट्रेन निघालेली आहे. अहमदाबादकडे रवाना झालेली आहे. आता दुपारचे 11:57 झालेले आहे. रणरणत ऊन आहे इथे.
ट्रेन आता एका स्टेशनला उभी आहे. काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय पुढे. दुपारचे रणरणत ऊन आहे इथे गुजरातमध्ये. अतिशय कडाक्याचं ऊन आहे. हां, स्टेशनचं नाव आहे रिबडा. आता आपण चाललेलो आहे अहमदाबादच्या दिशेने. आहे आमचा पुतण्या सुद्धा आमच्याबरोबर आहे या यात्रेमध्ये. त्याचं नाव आहे वेदांत वाडेकर आहे. अतिशय हुशार आमचा पुतण्या आहे. तो एकदम चांगला एक उच्च शिक्षित आहे. त्याच्याबरोबर सर्व उच्च शिक्षित मुलं त्याच्याबरोबर शिकतात. असा आमचा वेदांत वाडेकर. निवांत सर्वजण प्रवास करतात. चला आता पाहूया कोणतं स्टेशन आहे. माझ्या मते राजकोट स्टेशन येईल. गुजरात राजकोट स्टेशन येईल आता 2 मिनटामध्ये. राजकोट स्टेशन. मित्रांनो, आता आपली गाडी सुरेंद्रनगर जंक्शन या स्टेशनवर आपली गाडी आलेली आहे. आणि आता आपली गाडी इथे 2-4 मिनटं थांबणार आहे. तर जबरदस्त आपण एक कप चहा पिऊया. असं शक्य झालं तर आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. या मित्रांनो, चहा प्यायला मस्त घ्या. खूप सुंदर चहा भेटलेला आहे आपल्याला. खूप अतिशय उत्कृष्ट चहा आहे. आता आपली ट्रेन आलेली आहे साबरमती जंक्शन. इथून एक फक्त 10 मिनटं अहमदाबाद आहे. चला मित्रांनो, अखेर आपण उतरलेले आहे अहमदाबाद जंक्शन. इथून आपली दुसरी ट्रेन आहे. इथून अहमदाबाद ते कोल्हापूरला जाणारी. त्या ट्रेनने आपण जाणार आहे. ती ट्रेन इथून 8 वाजता आहे. आणि आपण उद्या सकाळी 5:30 वाजता कलेला उतरणे. चलो तो बाय.